काही लोकांना असं वाटतं की थोडंफार जरी त्यांना यश भेटलं ना, ते पण खोटी कृती करून, बरं का, खोटी कृती करून जर लगेच त्यांना जर यश भेटलं ना, कारण आपण तर कष्ट करत असतो खऱ्याप्रमाणे, आणि आपल्याला जर यश भेटलं नाही तर आपल्यापुढे एवढा रुबाब करतात की जसं काय त्यांना वाटतं आम्ही अंबानीच झालो, आणि अंबानी झाल्यासारखं आपल्यापुढे रुबाब करून आपल्याला ते तुच्छ समजतात. कारण की का, ते काय म्हणतात की तुम्ही एवढं कष्ट करता तरी तुम्हाला यश भेटत नाही. आम्ही बघा थोडंसं कष्ट केलं, पण ते अशा पद्धतीने केलं की लगेच देवाने आम्हाला यश दिलं. परंतु त्यांना काय माहिती आहे क्षणिक सुखे म्हणून. कारण की खोटे वागून जर आपण काही कमावलं ना, ते क्षणात नष्ट होत असतं, आणि खरं वागून जर आपण काही कमावलं ना, ते अंतकाळापर्यंत टिकून राहतं. म्हणून त्यांना अंबानीसारखं वागू द्या. आणि त्यांना फक्त भाऊ एकच उत्तर द्यायचं, माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या बंधूंनो, की त्यांना म्हणायचं की नाल्यांना लवकर पूर येतो. काय, नाल्यांना लवकर पूर येतो, पण नदीला पूर यायला थोडासा वेळ लागतो. याच्यातूनच त्यांना समजन की आपण काय चुकतोय आणि काय नाही. एवढं जर तुम्ही यांना डायलॉग मारला ना, परत ते तुमच्या नादीच लागायचे नाहीत. आणि अंबानी काय साधं छोटासा बिझनेसमॅनसुद्धा होण्याची त्यांची लायकी नसणारे, तरी ते आपल्यापुढं रुबाब करतात. आणि त्यांना फक्त एवढं वाक्य बोला, ते क्षणात गप होणार.